आणि आज लोकशाही आहे हो, संविधानाला सर्वोच्च मानलंच पाहिजे आणि शिक्षण विज्ञानाने जागृती यांना महत्व दिलं पाहिजे. हे नागरिकांना 4 पॉईंट तरी लक्षात ठेवलं पाहिजे. चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे, अंधभक्ती नाही केलं पाहिजे, संविधानाला सर्वोच्च मानलं पाहिजे, शिक्षण विज्ञानाने जागृतीयांना महत्व दिलं पाहिजे. जनतेला अशिक्षित ठेवणे हेच हुकुमशाहीचे पहिले पाऊल आहे. आता कुऱ्हाडीचा दांडा, मी सुरुवातीला म्हणलं कुऱ्हाडीचा दांडा समाजाला दिलेला धोक्याचा इशारा. कुऱ्हाड झाडाला पाडते पण तिचा दांडा झाडाचाच असतो. आज समाजात असे अनेक आपलेच लोक बाहेरून चांगले पण आतून समाजघातक, दुसऱ्याच्या रिमोटवर चालणारे, भीती लोक पदासाठी तोंड काळं करणारे, समाजाच्या हक्काची विक्री करणारे, खोट्या आश्वासनाने जनहित मोडणारे. त्यामुळं आपले अभ्यासूवरती डोळसपणा आपण थोडं तरी कायदेशीर दृष्टिकोन ठेवला पाहिजे. अशा लोकांमुळे का व्हायलाय? समाज हक्कापासून वंचित राहतो, बजेट निधी योजना हरवतात, न्याय व्यवस्थेवर परिणाम होतो, नागरी हक्क काहीच नाही, काही क्षमतेने कामच करत नाही, दुर्बल होतात.